चला या सगळ्यांनी नाश्ता करायला या. नाचणीची भाकरी म्हणजे घरपोच होत नाही, अर्ध्यापर्यंत आणून देतात ते लोक, कारण खूप लांब आहे ना. मेन आहे, बघू आता कसं निघतंय. ही वस्तू ना खूप महाग. किचनची ती दांडी लावायची राहून गेली. ती दांडी लावायची ना खिडकी ना वाऱ्याने सारखी बंद होते. बाहेर बघा पाऊस सुरू आहे. आजच्या व्लॉगची सुरुवात मी किचनपासून केलेली आहे. सगळं जेवण मी तर सकाळी सकाळी करून घेतले. ही बाई डाळ, ह्याच्यामध्ये वांगा बटाटा आणि चवळी असते ना त्याची भाजी केलेली आहे. भाकऱ्या इथे करून झाल्यात आणि ह्याच्यामध्ये भात कुकरमध्ये. नारळ फोडून ठेवले होते, किसायचेत, पण आता म्हटलं राहू दे नंतरला. म्हणजे कांदा खोबरं तर वाटण काढायचं ना, त्यासाठी हवे नारळ, म्हटलं नंतरला. तवा गरम आहे. आता सगळं किचन आहे ना मी क्लीन करून घेते. आता थोडंसं जरा लवकरच घेतलं आहे करायला. जेव्हा किचनचा पसारा हा पहिला आवरते आणि मग बाकीचं पुढचं बघू कसं काय ते. चला या सगळ्यांनी नाश्ता करायला या. नाचणीची भाकरी आणि माझ्या आवडीची भाजी, त्याच्यामुळे भाजी मी थोडीशी जास्त घेतली. मला ही भाजी ना वांगा बटाटा चवळी खूप आवडते, त्याच्यामुळे फोकस दिलं आहे काही. आणि हे बघा आता हलकं हलकं ऊन आलेलं आहे. सकाळी छान असा पाऊस पडून गेलेला आहे. याचं अदनमधन ऊनसुद्धा येतं. आणि हा बघा आपला शेरूशेठ आता मी खायला बसले ना, आता त्याला भाकरी हवी. आता बसा खाली. जरासं ऊन आलं ना की लगेच गरम व्हायला की नाही सुरुवात होते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज मी नवीन गाऊन घातलेला आहे, उद्घाटन केलं आहे गाऊनचं. कुणाल मागे मुंबईला गेला होता ना, त्यावेळेस त्याला सांगितलं होतं आणायला, तेव्हा तो घेऊन आलेला. 2 गाऊन त्याने आणलेले आहेत. पावसामध्ये किंवा गावामध्ये बघा मातीमध्ये कपडे खराब होतात ना, त्याच्यामुळे म्हणजे काम करायचं असलं तर जुने कपडे बरे पडतात. पण आज आता काढलं आहे. आम्हाला आता जायचं होतं मार्केटमध्ये म्हणजे इकडे कणकवली साईडला वगैरे पण जायचं होतं. पण थोडंसं जरा प्लॅनिंग चेंज केलं आहे आणि त्याच्यामुळेच मी घरात सगळं काम पटपट करून घेतलं, जेवण बिवण सगळं. आणि मला आला मेसेज आला फोनमध्ये, म्हणजे आपण ना ऑनलाईन 2-4 वस्तू ना बुकिंग केलेल्या आहेत आपल्या त्या घरासाठी, म्हणजे बाथरूम ॲक्सेसरीज वगैरे असतात ना ते. तर त्यांचा मेसेज आलेला आहे की आज त्या वस्तू येणार आहेत. आणि मला असं वाटतं अंदाजे संध्याकाळपर्यंत त्या वस्तू येतील. आणि जर का आत्ता आम्ही गेलो बाहेर, मग संध्याकाळी परत डबल फेरी मारावी लागेल. कारण ऑनलाईन जे पण मागवतो ना आम्ही वस्तू काय पण, ते आमच्या घरापर्यंत म्हणजे घरपोच होत नाही, अर्ध्यापर्यंत आणून देतात ते लोक, कारण खूप लांब आहे ना आपलं, त्याच्यामुळे. तर तिथे खालच्या साईडला घरं आहेत ना, तिथे आमच्या ओळखीचे आहेत ना, त्यांच्याकडे आम्ही सगळं जे काही पार्सल असेल ना ते ठेवायला सांगतो आणि मग आम्ही आमच्या सोयीप्रमाणे जातो. काल पण एक पार्सल आपलं आलेलं आहे आणि आज पण एक येणार आहे. म्हणजे 2-3 वस्तू मागवल्यात. आता म्हटलं एक वस्तूसाठी कुठे डबल आपण फेऱ्या मारायच्या ना, त्याच्यामुळे म्हटलं ती वस्तू पण येऊ दे आणि मग काल आलेली आणि आज आलेली सगळ्या वस्तू आपण एकत्र कसं आणू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं जरा कॅन्सल केलं. म्हटलं संध्याकाळच्या वेळेस जाऊया. मग आपलं ऑर्डरचं सगळं मटेरियल आणायचं आहे मला आणि ते सगळं मनामध्ये चाललं होतं कशा पद्धतीने मॅनेज करायचं. त्याच्यामुळे घरात सगळं म्हणजे पटापट करून घेतलं, पण शेवटी थोडंसं ठीक आहे म्हटलं, मागं पुढं झालं. आता मी नाश्ता करून घेते. म्हणजे जेवण बिवण सगळं करून झालं आहे, त्याच्यामुळे आता काही घरातलं काही काम नाही आहे फारसं, सगळं झालं आहे बहुतेक करून. आता नाश्ता केला की मग उशीरच झाला आहे नाश्ता करायला, 11 वाजून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता एकदमच सगळं मी खाऊन घेणार, मग दुपारी जेवणाची गरज नाही. कुणाल गेला ऑफिसला आणि कुणालचे बाबा जायचं म्हणून म्हणजे सगळं तयारी करून ते पण आता झोपलेले आहेत. ते झोपलंच का, जागा आहेस? जागे आहेत, पण ते आता झोपतील, कारण नाश्ता करून झालं ना. एकदा पोटात भर पडली ना की आम्हाला लगेच झोप येते. त्याच्यामुळे त्याचा आराम करतील. मग संध्याकाळच्या वेळेस बघूया कसं काय जमतं. म्हणजे त्या समोरून फोन येईल ना डिलिव्हरी बॉयचा,
त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे आता कशा पद्धतीने सगळं करायचं ते असं आहे. चला खाऊन घेऊया. तर एकाएकी वातावरण बघा पुन्हा चेंज झालेलं आहे. म्हणजे ऊन जरी पडलं ना तरी पण कधी पाऊस पडेल याचा अंदाज नसतो. आणि इतका जोरदार पाऊस म्हणजे मुसळधारच म्हणेन मी पडून गेला. आणि आत्ता थोडंसं बघा पाऊस कमी झाला आहे. कॅप्चर करून म्हटलं तुमच्याशी शेअर करते. कपड्याचा स्टँड आहे ना तो पण मी घरामध्ये घेतला, कारण पावसाची झड मारते आणि मग पुन्हा सुकलेले कपडे असतात ते भिजून जातात. फॅनखाली छान प्रकारे सुकतात कपडे, फारशी अशी काही अडचण येत नाही. तर इतकं वातावरण पण खूप छान झालं होतं, मस्त थंडगार वातावरण झालं होतं. वाघ्याशेर बघा इथे आता झोपलेले आहेत गाढ. आणि दोघंजण ह्या मागच्या बेडवरती असतात, त्यांना कंटाळा आला ना की जाऊन त्या बेडवरती झोपतात. पावसाची सर आपली की नाही चालूच होती. चला पिक्चर बघवतो. मी चालली आता बाहेर. पाऊस आमच्याकडे अजून पण सुरू आहे. वातावरण इतकं थंडगार झालंय ना, असं वाटतं की काही करू नये, गप झोपून जावं. मी आता एक 15 ते 20 मिनटं झोपले होते. आत्ताच जेवण झालं, म्हणजे कुणाल आत्ता येऊन गेला, जेवणाने गेला तो आत्ता. तुम्हाला वाघ्याशिवर दाखवते. दोघं गारटलेले आहेत ते सुद्धा. झोपा, गाई करा. सकाळी कसं बघा ऊन पडलेलं तुम्हाला मी दाखवलं सकाळी नाश्ता करते वेळी. आणि नंतरला एकाएकी वातावरण चेंज झालं आणि असं पाऊस सुरू झाला का इतकं थंड वाटतं ना, सगळं असं बर्फासारखं गार होऊन जातं. हातपाय असे गारटून जातात. मी आता हल्ली ना घरामध्ये चप्पल घालायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे ती कशी वेगळीच ठेवते. मागे कुणालने बघा घेतली होती चप्पल मला, तुम्हाला मी दाखवली होती. कारण थंड ह्याच्यावरती मी चालले ना की मला त्रास होतो. त्याच्यामुळे आता कालपासून तिने सुरुवात केलेली आहे, घरामध्येच ठेवली चप्पल ती. हे बघा माझे बछडे बघा कसे झोपले ते. हे बघा चंगू मंगू. वाघ्याने ब्लँकेट काढला रंगावरनं. हा बघा कसा झोपलाय बोका. ह्यांना पण थंडी भरते ना, त्याला सोडलेलं आहे. आता ह्याचा टर्न होता ना खोलायचा, मग त्याला खोललं आहे, पण त्याला बाहेर काय जायचं नाही आहे. आणि वाघ्याला आता बांधून ठेवलं. वाघ्या मगाशी फिरव होता. बाबू अंगावर घे, गार किती आहे. हां नाही अंगावर पाहिजे. असं रिपरीप रिपरीप चालले पावसाची. पक्षी वगैरे पण अशा अदनाबदना असतात ना डोकावत. बघा आपल्या वेली बघा, भाज्या वेज्या कशा सुटायला सुरुवात झाली. सकाळी ना गेले होते मी बागेमध्ये, थोडंसं काम केलं बागेतलं. तुम्हाला मी मगाशी म्हणाले की आपलं पार्सल येणार आहे, तर पार्सल आपलं आलेलं आहे मगाशीच, म्हणजे अर्धा तास झाला. कुणालच्या बाबांना म्हटलं तुम्ही जावा आणि तुम्ही घेऊन या, मी काय आता येत नाही आहे. आता असं म्हणजे नको वाटतं, असं वाटतं गप घरामध्ये बसून राहावं. आज मला कंटाळा आला आहे घराच्या बाहेर पडायला. आणि असा पण पाऊस असेल ना तर मला जास्त असं आवडत नाही. म्हणजे बागेत वगैरे ठीक आहे, पण बाहेर असं जायला जास्त आवडत नाही मला. म्हणजे कपडे वगैरे भिजतात ना आणि मग ते ओले ओले होतात. इथं कपडे सुकत नाही. 2 दिवस झाले कपडे सुकायचं चाललं आहे. 2-2 दिवसाचे कपडे अजून बघा स्टँडमध्ये सुकायला आता घातलेत. आता मग अशी स्टँड आहे ना घरात घेतला, बाहेर ठेवला होता तर पाऊस जोरदार पडायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे घरात घेतला. माझा फॅन खाली ठेवते, हॉलमध्येच ठेवते, कारण बाहेरच्या ठिकाणी काय फॅन वगैरे लावले जात नाही आणि मग कपडे काही सुकत नाही त्याच्यामुळे. आणि मोठे मोठे काय असते ना चादरे वगैरे, ह्या इथे बघा ह्या आपल्या ह्याच्यामध्ये सुकतात. त्यात परत वाघ्या शेरू यांची अंथरुणं असतात. आता हे ब्लँकेट वगैरे आहेत ना ते त्यांना लागतात ना, थंडी असते म्हणून, त्याच्यामुळे मग ते काढलेले आहेत. त्यांची गोधडी त्या दिवशी धुवून ठेवली, जी थंडीमध्ये होती ना काढलेली जाडसर गोधडी होती, ते धुवून आता मी भरून ठेवलेली आहे. म्हणजे ती नको आता, कारण सुकणार नाही पावसामध्ये. आता हे बघा हे पातळ पातळ ब्लँकेट आहेत ना ते त्यांना काढलेले आहेत अंथरूण म्हणून बोके. चला मी आता चालली गाडीमध्ये. माझं एडिटिंगचं काम आहे ते करून घेते. थांबून थांबून करावं लागणार. हा कुठं बसतो खाली, हे कायची. चला कुणालचे बाबा गेले होते पार्सल आणायला, मी काय गेलीच नाही. मी थोडासा आळस केला. ऐकलं का, ते बिल आहे ना पूर्ण नको हे करू, काही प्रॉब्लेम असेल तर बरं रिटर्न करता येईल ना. चला 2 वस्तू आल्यात. अजून आपल्या किती वस्तू बाकी आहेत, 1 2 हां अजून 2-3 वस्तू बाकी आहेत यायच्या. ते आता बघू कधी टप्प्याटप्प्याने येत आहेत. आता हे आपल्याला गरजेचं होतं त्याच्यामुळे हे आलं आहे लवकर, ते बरं आहे. बघू आता कसं काय ते, जरा खोलू दे कुणालच्या बाबांना. रॉड आहेत रॉड.
ते बाथरूममध्ये बाथरूम ॲक्सेसरीज हे बघा, बाथरूममध्ये टॉवेल वगैरे ठेवण्यासाठी 2 मागवलेत. समजलं, एक आपल्याला इकडे, एक त्या रूममध्ये. ऐकलं का, चांगलं आहे बघ. चला आता दुसरं पण सेम तसंच आहे, सेम होतं त्याच्यामुळे घेतले दोन्ही. स्क्रू आहेत ना, त्याच्यातलं स्क्रू असणार. हां आहेत. चला ह्या 2 बघ व्यवस्थित आहेत ना. बरोबर. चला हे खोलूया. हे पूर्ण किट आहे, डोअर बघा, डिझायनर डोअर किट. आता हे बघू आपण व्यवस्थित आहे का. ऑनलाईन मागवायला काय नाही, पण ते कधी कधी काय प्रॉब्लेम असला, रिटर्नचा प्रॉब्लेम होतो ना आपल्या इथे. एक तर लांबून जाऊन घेऊन यायचं अर्ध्यावरती. बरोबर आहे. अशी लावायची की अशी लागणार ना वर. हां हे बिल ठेव बा, काय प्रॉब्लेम असला रिटर्न करता येईल. बिल तरी नाही चिकटवलं नाही. सगळं व्यवस्थित आहे का आपल्याला चेक करूया. बघ वजन बघ, आहे ना, हेवी आहे ना. हे बघा पूर्ण सेट आहे. हे काय आहे, अरे ते कॅप हे आतल्या हां हां, आतला आणि बाहेरच्या ह्याला. ही वरची कॅप सगळं चेक करून बघ व्यवस्थित आहे का. ह्या बघ, ह्याच्या कॅप आहेत. ह्या मोठ्या कडीच्या कॅप ह्या अशा 2, ह्या छोट्या कडीच्या कॅप हिच्या कॅप आहे. हे बघ एकदम हेवी आहे. सिंगल कॅप. एक मिनिट जरा खोल ना जरा. छान आहे, क्वालिटी छान आहे. एकदम हेवी आहे, पुला वजनदार आहे एकदम. हा बघा ना केवढं हेवी आहे, बापरे. हे बघा ॲपल हे पण हेवी आहे. ही आतली कडी दरवाजाची, ही बाहेरची. तर एवढा छान आहे ना हा सेट. ह्या सेटची किंमत आता आमच्या इथे तरळत गेलो असून दुकानामध्ये 1,500 ते 2,000 रुपये गेले असते. आणि हा सेट मला पडला आहे, तुम्हाला मी किंमत पण सांगते, 574 रुपये मी काल पे केले त्याचे. इतकं हेवी आहे, वजनदार आहे आणि छान आहे. आणि हे पण मग रॉड मागवलं ना, ते पण क्वालिटी चांगली आहे. हे पण स्वस्त आहे, एवढं काय महाग नाही आहे. हे काहीतरी 250 रुपयाचे 2 आहेत, म्हणजे 150 रुपयाला आपल्याला एक पडलेला आहे. खूप अशा सध्या वस्तू इतक्या महाग झाल्या आहेत ना. आता आम्ही घेतलं आहे घराचं काम करायला, पण एक एक वस्तू इतकी महाग इथे आमच्या इथे, जास्त करून आमच्या इथेच. त्याच्यामुळे ऑनलाईन आता ह्या मागवलेल्या आहेत. आत्ता मी विचार केला ह्याच्या पुढे ज्या काही वस्तू लागते ना घरासाठी, छोट्या मोठ्या बघा असतात ना, त्या सरळ ऑनलाईन मागवायच्या, खूप सोयीचं होणार आहे. आता जवळजवळ 1,000 रुपये आमचे वाचलेले आहेत. आणि वेळेत आले, म्हणजे एक 2-3 दिवस लेट येणार होती, पण डिलिव्हरी लवकर झालेली आहे. त्याच्यामुळे बरं झालं, आता आपल्या सोयीचं सगळं झालेलं आहे. पण छान आहे, क्वालिटी खूप चांगली आहे, एकदम हेवी आहे, खूप मजबूत आहे. चला आता भरून ठेवा. आता फक्त बिजागर आपल्याला आणायला लागणार आहेत. ही कडी कुठे होती? इथे होते, तिकडे इथेच होते. चला आता मी खोबरं किसायला सुरुवात केलेली आहे. 2 नारळ फोडून ठेवलेत. मला ना मसाला काढायचा आहे, तर हे बघा नारळ आहे ना थोडंसं कमी आहे ना, त्याच्यामुळे आता पटकन किसून घेते. हे म्हणजे आता फक्त मी तयारी करून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी मसाला की नाही तयार करणार. आता इतकं खोबरं काही पुरलं नसतं ना, त्याच्यामुळे आधीचं हे घेणार आहे आणि मग थोडंसं त्यात ॲड करते. जेवणाचं आज काही करायचं नाही आहे, त्याच्यामुळे आता ही जी एक्स्ट्राची कामं आहेत ना ती मी करायला घेतलेली आहेत. खोबरं किसून ठेवते आणि मसाला सगळा रेडी करून ठेवते. उद्या सकाळी की नाही भाजून घेणार चुलीवरती. जेवण फक्त आता भात बनवायचं आहे, बाकी दुपारचं आहे थोडंसं जेवण. आणि आता जास्त कोणाला भूक पण नाही आहे, त्याच्यामुळे आज निवांत आहे सगळंच. नारळ बघा आता एकूण किती, 1 नारळ किसून झालं आहे, अजून मला 2 कवड्या नारळाच्या की नाही किसून ठेवायच्यात. तर मगाशी ऑनलाईन खरेदी केलेलं बघा तुम्हाला मी दाखवते, आणि त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं बोलताना की सगळ्या वस्तू किती महाग आहेत. म्हणजे सध्या बघा आता हे युद्ध वगैरे बघा चालू होतं ना, त्याच्यामुळे इतक्या वस्तूंचे दर इथे वाढलेले आहेत.
प्रत्येक वस्तूमागे म्हणजे असं हेच नाही की बांधकामाचं सामान, म्हणजे खाण्यापिण्याचं सामान पण इतकं महाग झालेलं आहे. आणि आमच्या तळ्यामध्ये ना सगळ्या वस्तू महागच मिळतात. तुम्ही जर कणकवली साईडला गेलात वगैरे ना तर तिकडे म्हणजे खूप फरक आहे किमतीमध्ये. आणि हे कसं म्हणजे आम्ही सध्या काही खरेदी करत असेल ना, मोठ्या प्रमाणात काही घ्यायचं असेल तर कणकवलीलाच सरळ जातो. आणि त्याच्यामुळे आपल्याला कसं दर किंमत की नाही म्हणजे माहीत पडते मग की किती अंतर आहे तळ्यामध्ये आणि कणकवलीमध्ये. आता मी थोडंसं बांधकामाचं सांगते. म्हणजे घराचं काम कधी पूर्ण होतं ना असं आम्हाला झालेलं आहे. आम्ही ना अक्षरशः दोघं पण हैराण झालेलो आहे. स्थानिक जे कारागीर असतात ना कामं करणारी, म्हणजे इतका त्रास देतात. आणि कधी म्हणजे काही लोकं आहेत चांगली, असं नाही आहे की सगळीच माणसं वाईट असतात. पण काही जण जे असतात ना कारागीर, अक्षरशः ना लूट त्यांची चाललेली असते. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला काय माहीतच नाही आहे की किती म्हणजे प्रत्येक कामाचे किती पैसे आहेत, काय आहे. आणि त्यांच्या मर्जीने मग मनमानी बोलतात ना कारभार, तसला प्रकार की नाही इथे चालतो. आणि याचा अनुभवसुद्धा आम्ही घेतलेला आहे. तर लवकरच तुमच्याशी सगळ्या गोष्टी मी शेअर करीनच पूर्ण झाल्यानंतरचा. पण सध्या तरी आमचं असं झालेलं आहे ना की लवकरात लवकर हे काम आहे ना पूर्ण होऊ द्या. आणि जितकं शक्य होईल की सामान जे काही लागतं ना कुठे स्वस्त मिळेल काय, असं आमचं सगळं शोध चालू असतो. आणि त्याच्यामुळे बाहेरच्या फेऱ्या पण आमच्या सध्या वाढलेल्या आहेत. कारण खूपच सगळ्या वस्तू की नाही महाग झालेल्या आहेत. म्हणजे मगाशी म्हणाल्याप्रमाणे की आम्ही अक्षरशः दोघं पण हैराण झालेलो आहेत, असं सगळं आहे. जास्त हैराण झालो आहे की ही जी माणसं आहेत ना आपल्याला त्रास देतात ना, फसवाफसवीचे प्रकार करतात. त्याच्यामुळे थोडंसं जरा सावध राहून आम्ही सध्या की नाही कामं करतो आहे. म्हणजे उशीर झाला तरी चालेल पण फसवाफसवी होऊ द्यायची नाही आपली. लवकरच शेअर करीन तुमच्याशी. तर इथे मी किचनमध्ये थोडासा भात वगैरे लावून घेतला. कुणाल तोपर्यंत आला होता ऑफिसमधनं. आणि त्याच्यानंतर बाग्या शेरू यांना जेवू खाऊ घातलं मी. आणि शेरू बघा कसा लाडात येऊन झोपलेला आहे. म्हणजे मी इथे बसायला आले होते तर तो तिथून उठला आणि येऊन माझ्या मांडीवर झोपला. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.